हॅलो, ही रचना कोणाची आहे माहिती आहे का रे तुला? कोणाची? संत रामदास स्वामी. अच्छा, या रचनेचं आणखीन एक वैशिष्ट्य मी तुला सांगते आता. ह्याचे जे शब्द तू लक्षात घेतलेस ना, तर आरंभी वंदिना अयोध्येचा राजा भक्ताची या काळचा पावत असे. कडवं कुठनं सुरू होतं? पावत असे महासंकटी. हे प्रत्येक कडव्याला असं घडत गेलेले आणि हे असं करणारे फक्त एकमेव समर्थ रामदास स्वामीच आहेत. त्यामुळे आपल्या मराठीची ही खासियत आहे की याच्यामध्ये असं घडू शकतं आणि ही मराठी राज्यभाषा आपली जी आहे त्याचं महत्त्व म्हणून आपल्याला लक्षात ठेवून त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. कार्यक्रमाची आणि या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात मुद्दाम आम्ही या गाण्याने निवडली कारण हे गाणं मराठी भाषेचं एक अत्यंत सुंदर असं काव्य आहे. थँक्यू. तू गायलायसही खूप छान, तयारी पण खूप छान आहे तुझी. थँक्यू. तू तान्या ज्या घेतल्यास ताना, तर राग कुठला आहे तुला माहिती आहे? हा कुठला राग आहे? कलावती. हा, आणि ह्याचे कंपोजिशन कोणाचं आहे माहिती आहे का? कोणी कंपोज केलेलं गाणं? संगीतकार राम फाटक आणि भीमसेन जोशींनी गायलेलं आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं. आणि ज्या ताना घेतल्यास तू, तो क्लासिकल शिकलायस कोणाकडे? माझे वडील श्री मंदार भाटे शिकवतात. वा वा वा, छान छान ताना घेतल्यास तू. आणि त्याचं चलन कसं जातं माहिती आहे का तुला? सा सा ग ब द नि ज नि द ब ग नि द ब ग प ग सा, असं चलन जातं. सा ग सा ग ब ग ब ग ब द ब द ब द नि द नि द नि सा नि सा नि सा नि द नि द नि द ब द ब ग द ब ग ब ग सा नि द सा. आरंभी वंदिना अयोध्येचा राजा.
खूप छान गायलास आणि पहिलाच गायक आपल्याला चांगला लाभलेला आहे, त्याच्याकरता एकदा जोरात टाळ्या. छान सुरुवात छान झाली स्पर्धेची आज. देवांशनी अतिशय भारदार सुरुवात या स्पर्धेत